गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या चन्ने ई क्लासमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंगमधील ख्यातीचे मूल्यांकन किंवा व्हॅल्युएशन ऑफ गुडविल हे या चॅप्टरविषयी माहिती बघणार आहोत. तर यामध्ये ख्यातीचे मूल्यांकन ढोबळमानाने कशाला म्हणतात, तर वर्षानुवर्षे नफा कमविणाऱ्या अशा व्यक्ती, भागीदारी संस्था आणि कंपन्यांचे जे नाव लौकिक होते त्या नावाच्या किमतीला ख्याती असे म्हणतात किंवा गुडविल असे म्हणतात. असं आपण नेहमी ऐकतो की गुडविल चांगली आहे, त्याचं नाव तो खूप नावाजलेला आहे किंवा त्याचं नाव खूप आहे. त्याचाच अर्थ असा होतो की त्याचं गुडविल खूप छान आहे आणि त्याच्या व्यवसायाला किंमत ही चांगली येते, म्हणजेच त्याला प्रॉफिट जास्त मिळते. त्याच्या व्यवसायाला किंमत म्हणण्यापेक्षा त्याला प्रॉफिट छान मिळते. म्हणून इथे म्हटलेलं आहे की नावाच्या किमतीला ख्याती असे म्हणतात. तर जेव्हा संस्था विकल्या जातात तर तेव्हा या ख्यातीचे मूल्यांकनही केल्या जाते. ते कशा प्रकारे केल्या जाते हे तुम्हाला संस्था किंवा भागीदारी संस्था, कंपनी ज्या आहेत ना, कंपन्या जेव्हा केव्हा विकल्या जातात, क्रेता विक्रेत्याचा जेव्हा व्यवहार होतो तेव्हा या ख्यातीचे मूल्यांकन कशा प्रकारे केले जाते हे आपण या चॅप्टरमध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीने केल्या जाते तर हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ख्याती ही इतर संपत्तीप्रमाणे दृश्य स्वरूपात नसते, म्हणजे जिला व्हिजिबल असे म्हणतात. ख्याती व्हिजिबल नसते व तिचे अस्तित्व कोणत्याही रूपाने भासत नाही, म्हणून ख्याती ही अदृश्य व अमूर्त संपत्ती आहे. हे MCQच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इनव्हिजिबल अँड इंटेंजिबल असेट आहे. ख्याती ही गुडविल ही इनव्हिजिबल अँड इंटेंजिबल असेट आहे. अदृश्य आणि अमूर्त दोन्हीही संपत्ती आहे. ख्याती संपत्ती आहे. तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही ताळेबंद जो आहे, बॅलन्स शीट जी आहे, त्या बॅलन्स शीटमध्ये डेबिट साईड आणि क्रेडिट साईड, डेबिट साईडला आपण लायबिलिटी साईड म्हणतो आणि क्रेडिट साईडला असेट साईड म्हणतो. तर ख्याती नेहमी आपण असेट साईडला लिहायचं. म्हणून ख्याती ही काय आहे, संपत्ती आहे. असेट साईडला लिहिणं म्हणजे संपत्ती, असेट साईड म्हणजे संपत्ती साईड, संपत्ती साईडलाच आपण संपत्ती लिहिणं. म्हणून गुडविल ही नेहमी आपण असेट साईडला लिहितो. तर म्हणून ही काय आहे, ख्याती ही दृश्य संपत्ती आहे, पण कशी आहे, दृश्य आणि अमूर्त, जी दिसतही नाही आणि भासतही नाही. म्हणून इनव्हिजिबल आणि इंटेंजिबल असेट समजली जाते. मात्र ती खोटी किंवा नामधारी संपत्ती नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे इथे दिलेलं आहे, कंपनीच्या ताळेबंदात स्थिर संपत्ती फिक्स असेट म्हणून दाखविला जातो. त्यानंतर व्यापार व्यवसाय जोपर्यंत चालू स्थितीत आहे व नफा कमवित आहे तोपर्यंतच त्या व्यापार व्यवसायाला ख्याती असते. बंद पडलेल्या किंवा तोट्यात चालणाऱ्या व्यापार व्यवसायाला ख्याती असू शकत नाही. MCQच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण. ख्यातीचे मूल्यांकन करण्याच्या पद्धती. मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. नंबर 1 आहे सरासरी नफा पद्धती, नंबर 2 आहे अधिनफा पद्धती, नंबर 3 आहे वार्षिकी पद्धती आणि नंबर 4 आहे भांडवली पद्धती. सरासरी नफा पद्धती म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, अधिनफा पद्धती म्हणजे सुपर प्रॉफिट मेथड, वार्षिकी मेथड म्हणजेच ॲन्युटी मेथड आणि भांडवलीकरण पद्धती म्हणजेच कॅपिटलायझेशन मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सुपर प्रॉफिट मेथड, ॲन्युटी मेथड आणि भांडवलीकरण म्हणजेच कॅपिटलायझेशन मेथड. तर या चॅप्टरमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की थेअरी पूर्ण वाचा. थेअरी पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या MCQचे आन्सर बरोबर मिळतील. आणि जेवढ्या हे आहेत फॉर्म्युले, तेवढे फॉर्म्युले एका पेजवरती लिहून ठेवा. ते फॉर्म्युले पेजवरती लिहिल्यानंतर तुम्हाला MCQ बघा,
त्यानंतर मग MCQ बघा आणि MCQमध्ये फॉर्म्युल्याचा कुठे यूज होतो का ते बघा तुम्हाला आता सरासरी नफा पद्धती घेऊ आपण. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड कशाला म्हणतात, तर या पद्धतीत ख्यातीचे मूल्य वार्षिक सरासरी नफ्याच्या आधारे निश्चित करण्यात येते. त्यासाठी वार्षिक सरासरी नफ्याला खरेदीच्या वर्षसंख्येने गुणून किंवा वार्षिक सरासरी नफ्याच्या विशिष्ट पटीत ख्यातीचे मूल्य निश्चित करण्यात येते. आता एवढं जरी तुम्ही वाचलं नाही तरी पण तुम्हाला माहिती आहे की गुडविलचं हे काय आहे, त्याला काय म्हणते, फॉर्म्युला काय आहे. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. आता हे नंबर ऑफ इयर परचेस म्हणजे दिलेलं असते. आता नंबर ऑफ इयर परचेस म्हणजे जेवढं आपण जो नफा असतो किती वर्षात, समोरच्या किती वर्षात कमवू हे याचा अनुमान लावणे म्हणजेच नंबर ऑफ इयर परचेस. तर आपण समोर बघूया त्याला. तर तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे की गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट. ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट कशाला म्हणतात आता, तर आता हे आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथड पाहून राहिलेलं आहे. ठीक आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये सर्वात पहिल्यांदाच गुडविलचा फॉर्म्युला दिला. हे फॉर्म्युला हा एका साईडने लिहून ठेवा एका पेजवरती. मग त्याच्यानंतर आता ॲव्हरेज याकरता आपल्याला काय पाहिजे आहे, नंबर ऑफ इयर परचेस पाहिजे आहे आणि ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट पाहिजे आहे. मग आता ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट कसं काढायचं, तर ॲव्हरेज नेक्स्ट दिलेला आहे ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट. ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर. टोटल नेट प्रॉफिट म्हणजेच मागच्या 4 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा नफा जर दिला असेल आणि टोटल नंबर ऑफ इयर्स म्हणजे 4 वर्षाचा दिला असेल तर मग डिवायडेड बाय 4. 5 वर्षाचा दिला असेल तर डिवायडेड बाय 5. आता इथे दिलेला एखाद्या वर्षाचा शुद्ध तोटा असल्यास तो वजा करून, आता समजा 5 वर्षाचा नफा दिलेला आहे आणि 5 वर्षाचा सरळ नफा दिलेला आहे. त्या 5 वर्षामध्ये 4 वर्षाचा नफा दिलेला आहे आणि 1 वर्षाचा तोटा दिलेला आहे म्हणजे लॉस दिलेला आहे. तर मग काय करायचं की 4 वर्षाचा जो तो नफा आहे, प्रॉफिट आहे, त्याची ॲडिंग करून घ्यायची म्हणजे बेरीज करून घ्यायची. त्यातून 1 वर्षाचा जो लॉस आहे तो मायनस करायचा म्हणजे प्रॉफिट निघेल, है ना. मग त्याच्यानंतर टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स म्हणजे 5 इयर्स. असं बरोबर केलं तर आपल्याला काय मिळेल, ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट. आता ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये जर आपण ती व्हॅल्यू पुटअप केली आणि नंबर ऑफ इयर परचेस प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल तर हे लँग्वेज जशीच्या तशी वापरेल. हा नंबर ऑफ इयर परचेस 2 इयर्स इयर परचेस असंच वापरेल. ठीक आहे. तर नंबर ऑफ इयर परचेस हे जर दिलेलं असेल तर आपल्याला काय मिळेल, गुडविल मिळेल. ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट कसं काढायचं आहे, टोटल नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर. हे जे फॉर्म्युले आहे हे पूर्ण तुम्ही एका पेजवरती लिहून ठेवा. आतापर्यंत तुम्ही अभ्यास केला असेल तर लिहिलंच असेल. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे ट्रेडिंग नेट प्रॉफिट. ख्यातीच्या मूल्यांकनाकरता व्यापारिक शुद्ध नफ्याची ट्रेडिंग नेट प्रॉफिटची आवश्यकता असते. आता इथे लक्षात ठेवायचं आहे की व्यापारिक शुद्ध नफ्याला समायोजित शुद्ध नफा म्हणजेच ट्रेडिंग नेट प्रॉफिट आणि ॲडजस्ट नेट प्रॉफिट सेम आहे. ट्रेडिंग नेट प्रॉफिटलाच ॲडजस्ट नेट प्रॉफिट असेही म्हणतात. त्यानंतर नफा तोटा खाते तयार करताना काही व्यापारिक व आवर्ती खर्च. आता फक्त इथं एवढं लक्षात ठेवायचं आहे की ट्रेडिंग और रिक्युरिंग एक्सपेन्सेस विचारात घेतले जात नाही. एक्सपेन्सेस विचारात गेले नसतील. कोणते कोणते आहे, बिल्डिंग रेंट आहे, डेप्रिसिएशन आहे, इन्शुरन्स प्रीमियम आहे, रिम्युनरेशन ऑफ मॅनेजर, रिम्युनरेशन ऑफ प्रोप्रायटर, रिम्युनरेशन ऑफ पार्टनर इत्यादी जर घेतले नसेल किंवा इत्यादी एक्सपेन्सेस, बस एवढंच लक्षात ठेवायचं. हे एवढे जे आहेत हे एक्सपेन्सेस व्यापारी खर्चातून वजा करावेत. हे MCQ पाहून तुम्ही बरोबर हे कराल. आता सद्यस्थितीत मी फक्त एवढं सांगू इच्छिते की हे व्यापारी खर्चातून म्हणजेच ट्रेडिंग एक्सपेन्सेसमधून मायनस करायचे आहे. कोणते तुम्हाला विचारू शकते की ट्रेडिंग अकाउंटमधून बिल्डिंग रेंट, डेप्रिसिएशन हे तुम्हाला ऑप्शन दिल्यानंतर माहितीच पडते. फक्त लक्षात ठेवायचं आहे की हे ट्रेडिंग एक्सपेन्सेसमध्ये येते आणि ट्रेडिंग एक्सपेन्सेसमध्ये ट्रेडिंग और रिक्युरिंग एक्सपेन्सेसमध्ये बिल्डिंग रेंट, डेप्रिसिएशन, इन्शुरन्स प्रीमियम आणि रिम्युनरेशन ऑफ
मॅनेजर, प्रोप्रायटर आणि पार्टनर हे एवढं येते. ते काय करायचे आहे, वजा करायचे, मायनस करायचे. त्यानंतर नॉन ट्रेडिंग किंवा नॉन रिकरिंग इन्कम. कोणता इन्कम? इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट ऑन सेल फर्निचर, प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी. हे जे आहेत हेही काय करायचे आहे, मायनस करायचे, नफ्यातून मायनस करायचे आहे. त्याच्यानंतर लॉस बाय फायर, लॉस बाय ॲक्सिडंट, लॉस बाय थेफ्ट, कॅज्युअल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. हा आकस्मिक खर्च आहे म्हणून तो नफ्यात, शुद्ध नफ्यात अधिक करावे म्हणजे प्लस करावं. हे MCQच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. अशा प्रकारे समायोजित शुद्ध नफा काढला म्हणजे ॲडजस्ट प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट. यातलं तुम्हाला 2-3 एक्सपेन्सेस दिले आणि ॲडजस्ट ॲव्हरेज प्रॉफिट जर किती आहे म्हणून विचारलं तरी तुम्हाला कुठला एक्सपेन्सेस मायनस करायचा आणि कुठला प्लस करायचा हे माहिती होते. शुद्ध नफा काढल्यानंतर त्याला वर्षसंख्येने भागितल्यास समायोजित सरासरी नफा म्हणजेच ॲडजस्ट प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट कळतो. त्यानंतर भविष्यातील अनुमानित नफा म्हणजे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट म्हणजेच भूतकाळातील नफा. पास्ट प्रॉफिट म्हणजेच सामान्यपणे मागील काही वर्षाच्या समायोजित म्हणजेच व्यापारिक नफ्याची सरासरी. व्यापारी नफ्याची सरासरी म्हणजेच तुम्हाला कळलं असेल की जेवढा नफा झाला असेल 4 वर्षाचा त्यालाच भागिले 4 केलं की सरासरी येते. पण आता हा फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट कसा काढतो ते आपण बघू. याच्याकरता काय काय करावं लागते, काय काय प्लस करावं लागतं, काय काय मायनस करावं. भविष्यात अपेक्षित असलेले खर्च परंतु भविष्यात अपेक्षित नसलेले उत्पन्न. आता सद्यस्थितीत एवढंच लक्षात ठेवायचं की सरासरी नफ्यातून वजा करावेत. त्यानंतर भविष्यात अपेक्षित असलेले उत्पन्न परंतु भविष्यात अपेक्षित नसलेले खर्च हे नफ्यात अधिक करावेत. आता हे कसे हे करावे हे तुम्हाला येणार नाही, फक्त MCQच्या दृष्टिकोनातून हे इथे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नफ्यावर द्यावयाचा आयकर हा इन्कम टॅक्स पेएबल ऑन प्रॉफिट हा मायनस करायचा आहे नफ्यातून. त्यानंतर नफ्यात वर्ग करण्यात येणारी संचिती म्हणजे ट्रान्सफर टू रिझर्व्ह फ्रॉम प्रॉफिट हाही मायनस करायचा आहे. आणि पूर्वाधिकार भाग भांडवलावरील लाभांश म्हणजे डिव्हिडंड ऑन प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल हेही मायनस करायचे आहे. आत्ता बघा खरेदीची वर्षसंख्या, नंबर ऑफ इयर परचेस. कोणतेही विशेष प्रयत्न न करता भूतकाळातील व्यापारिक नफ्या इतका नफा भविष्यात किती वर्षापर्यंत कमविला जाईल. मी तुम्हाला आधीच सांगितलं की जर आपल्याला वाटलं की एवढा नफा आपल्याला किती वर्ष कमविता येईल त्याचा अंदाज म्हणजेच नंबर ऑफ इयर परचेस होय. याचा अंदाज क्रेता व्यापार व्यवसाय खरेदी करताना करतो, यालाच खरेदीची वर्षसंख्या असे म्हणतात. हे अचूकपणे काढता येत नाही म्हणून अंदाजे घेतलेला असते, पण तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असते. त्यानंतर इथे आपण एक प्रॉब्लेम बघूयात छोटं. A limited agreed to purchase business of a sole trader. एका सोल ट्रेडरने एक बिझनेस परचेस केलेला आहे. फॉर दॅट पर्पज गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 3 year परचेस असं दिलेलं असते. 3 year परचेस म्हणजे आपण ज्याला नंबर ऑफ इयर परचेस म्हणतो ना तो, ते इथे नंबरच्या जागी 3 दिलेला आहे. 3 year परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 years. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉसेस फॉर द इयर वेअर 1994-95चा दिलेला आहे प्रॉफिट 36,000, 95-96चा दिलेला आहे 45,000 प्रॉफिटच आहे. 96 to 97 लॉस झालेला आहे 37,000. 97 to 98ला प्रॉफिट झालेला आहे 46,000 आणि 98 to 99ला प्रॉफिट झालेला आहे 50,000. तो म्हणतो कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल. आता गुडविल जर काढायला सांगितले तर आपल्याला इथे प्रॉफिट दिलेला आहे आणि 3 year परचेस दिलेला आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला आठवला पाहिजे आणि आपल्याला हे कोणतं दिलं, मटेरियल कोणतं दिलेलं आहे ते पाहिलं पाहिजे. मग त्याच्याकरता बघा
पहिल्यांदा गुडविल इज इक्वल टू आपण मगा बघितलेलं होतं. गुडविल इज इक्वल टू ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. आपल्याला ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट पाहिजे म्हणून सर्वात पहिल्यांदा ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट काढलं. ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू याचा फॉर्म्युला काय आहे, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट किती दिलेलं आहे, 4 वर्ष प्रॉफिट झालेलं आहे आणि 96-97ला 37,000 लॉस झालेला आहे. म्हणून इथे काय केलं, 4 वर्षाचा नफा पहिल्यांदा प्लस केला आणि त्यातून 96-97चा 96-97 दिला ना, 96-97चा 37,000 लॉस जो आहे तो मायनस केला 37,000. म्हणून इथे 1,77,000 मायनस 37,000 डिवायडेड बाय 5. 1,40,000 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 28,000. हा झाला ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट. ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट 28,000 निघालं. मग आता इथे आपण व्हॅल्यू ऑफ गुडविल ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. नंबर ऑफ इयर परचेस आपल्या प्रॉब्लेममध्ये बघा 3 इयर परचेस दिलेलं आहे. म्हणून इथे काय केलेलं आहे, ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट किती निघालं, 28,000. 28,000 घेतले इंटू 3 इयर परचेस दिलेला आहे म्हणून इथे 3 घेतलेला आहे. तर व्हॅल्यू ऑफ गुडविल किती निघालेलं आहे, 84,000. अशा प्रकारे मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की जेवढे या फाईलमध्ये किंवा मी तुम्हाला गुगल क्लासरूमवर जी फाईल दिलेली आहे त्यामध्ये जेवढे हे फॉर्म्युले दिलेले आहेत तेवढे फॉर्म्युले तुम्ही एका बाजूला पेजमध्ये लिहून ठेवा आणि नंतर मग MCQ करा. तर तुम्हाला मॅक्झिमम MCQ सोडवता येतील किंवा सॉल्व करता येतील. याच्यामध्ये बघा आता नंबर 2चा प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉफिट अर्न बाय कंपनी वॉज ॲज फॉलोज. याच्यामध्ये पण आता 91-92चा प्रॉफिट दिलेला आहे, 60,000, 92-93चा 58,000, 93-94चा 64,000, 94-95चा 62,000 आणि 95-96चा प्रॉफिट दिला आहे 70,000. म्हणजे 5 वर्षाचा प्रॉफिटच झालेला आहे म्हणून दिलेला आहे. द अबव प्रॉफिट इज सब्जेक्ट टू 50% टॅक्स अँड 5% प्रिफरन्स डिव्हिडंड ऑन प्रिफरन्शियल कॅपिटल ऑफ ₹2,000. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, वर दिलेल्या प्रॉफिटवर 50% टॅक्स आणि प्रिफरन्स डिव्हिडंड दिलेला आहे तो कोणत्या कॅपिटलवर, 2 लाख रुपये कॅपिटल दिला आहे, याच्यावरती प्रिफरन्स डिव्हिडंड. इफ द गुडविल इज टू बी व्हॅल्यू ॲट 2 इयर्स परचेस, 2 इयर परचेस दिलेला आहे इथे, ठीक आहे, ऑफ 5 इयर ॲव्हरेज प्रॉफिट, 5 इयर प्रॉफिट दिलेला आहे, ॲव्हरेज प्रॉफिट दिलेला आहे. अवेलेबल फॉर इक्विटी शेअरहोल्डर, फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल. आता इथे काय करायचं आहे, गुडविलची इथे पण तसंच हे होईल बघा. गुडविल इज इक्वल टू काय केलेलं आहे, गुडविल इज इक्वल टू तोच फॉर्म्युला यूज केलेला आहे, ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट, ॲव्हरेज ॲन्युअल ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट, ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट, ॲन्युअल ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स. आता त्याच्याकरता आपल्याला ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट पाहिजे आहे. तर ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट याही पद्धतीने काढू शकतो बघा. मग दिलेलं होतं किती प्रॉफिट दिलेलं आहे डिवायडेड बाय 5. आपण मागच्या भागामध्ये तसंच पाहिलेलं होतं, जेवढं प्रॉफिट दिलेलं आहे त्यातून लॉस मायनस केला. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त प्रॉफिट दिलेलं आहे म्हणून काय केलेलं आहे, प्रॉफिट या प्रॉफिटची पूर्ण बेरीज केलेली आहे. 60,000 प्लस 58,000 प्लस 64,000 प्लस 62,000 प्लस 70,000 इज इक्वल टू 3,14,000 डिवायडेड बाय 5 नंबर ऑफ इयर्स. त्याच फॉर्म्युल्यानुसार तर तो प्रॉफिट येतो 62,800. 62,800 रुपये प्रॉफिट आल्यानंतर आता आपण बघितलेलं होतं मगाशी, दाखवते तुम्हाला मी आता. तर या प्रॉब्लेममध्ये टॅक्स दिलेला आहे आणि डिव्हिडंड दिलेला आहे. तर टॅक्स पण मायनस करायचा आहे. तो टॅक्स दिलेला आहे प्रॉफिटवर 50%. आता प्रॉफिट झालेला आहे 62,800. या 62,800वर 50% टॅक्स मायनस केला, तो आलेला आहे 31,400. ठीक आहे, 62,800वर काढलेला आहे हा 50%. आणि त्याच्यानंतर डिव्हिडंड 5% ऑन हे इथे कॅपिटल दिलेलं आहे. डिव्हिडंड नेहमी काय होते, कॅपिटल, हे लक्षात ठेवायचं MCQ करता नेहमी की डिव्हिडंड हे कॅपिटलवरच दिला जाते, म्हणजेच लाभांश हा भांडवलावरच दिला जातो आणि टॅक्स हा नफ्यावरच आकारला जातो.
जो इन्कम असेल त्यावरच टॅक्स आकारला जातो. आणि कंपनीचा इन्कम, कंपनीचा प्रॉफिट हेच असते. हां, त्याच्यानंतर प्रिफरन्स डिव्हिडंड हाही कॅपिटलवर 2,00,000वर 5% घेतले, 10,000, ह्या 10,000 आणि 31,400 दोन्ही मिळून मायनस केले 41,400. 62,000 62,800मधून 41,400 मायनस केले तर 21,400 येतात. याला फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट म्हणतात. आता याही पद्धतीने काढू शकतो. हां, इथे दिलेलं आहे बघा, फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. तुम्हाला आता FMPच दिली जाईल. तर फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट कशाला म्हणतात तेही पाहूया आपण. तर या प्रॉब्लेममध्ये याही मेथडनुसार करता येते. तर हे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस, नंबर ऑफ इयर परचेस. हां, 2 इयर परचेस दिलेला आहे ना. तर इथे 2 इयर्स घेतलेलं आहे, म्हणजेच गुडविल किती आलेलं आहे 42,400. 21,400 गुणिले 2 बरोबर 42,800 एवढी गुडविल आलेली आहे. म्हणजे इथे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट कशा प्रकारे काढला आहे, ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट काढला. त्याच्यानंतर हे ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट कसं काढला, तर या 5 वर्षाची, या 5 वर्षाच्या त्याला काय म्हणते प्रॉफिटची बेरीज केली आणि त्याला 5नी भागितलं, सरासरी निघाली. सरासरी निघाल्यानंतर 62,800वर 50% टॅक्स इथे दिलेला आहे. प्रॉफिटवर टॅक्स आकारायचा आहे, तोही मायनस करायचा आहे. आणि प्रिफरन्स डिव्हिडंड ऑन कॅपिटल, कॅपिटलवर डिव्हिडंड द्यायचा आहे 5%, तोही मायनस करायचा. आता हे मायनस का करायचं आहे ते तुम्हाला मी तेही सांगून देते. मग आपण पाहिलं, हां, हे इथे विनियोजित भांडवल काढताना वाढीव मूल्यावर संपत्ती विचारात घेतल्यास संबंधित संपत्तीच्या अतिरिक्त मूल्यावर घसारा हाही मायनसच करायचा आहे. त्यानंतर नफ्यावर आकारावयाचा द्यावयाचा आयकर, इन्कम टॅक्स पेएबल ऑन प्रॉफिट हाही मायनसच करायचा आहे. नफ्यातून वर्ग करण्यात येणारी संचिती म्हणजे ट्रान्सफर टू रिझर्व्ह फ्रॉम प्रॉफिट हाही मायनसच करायचा आहे. आणि डिव्हिडंड ऑन प्रिफरन्स शेअर कॅपिटल हाही मायनसच करायचा आहे. हे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं याच्या आधी. तर हे काय पाहून ठेवलेलं होतं आपण, फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. आता फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिटच पाहिलं आपण. तर फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट बघताना कसं काढायचं ते बघताना आपल्याला काय करायचं आहे, कुठलं प्लस करायचं आहे आणि कुठला मायनस करायचं आहे हे यावरून कळते. हे सरासरी नफ्यातून वजा करावे, सरासरी नफ्यातून अधिक करावे. आता ते कोणते उत्पन्न आहे आणि कोणते खर्च आहे ते आपल्याला प्रॉब्लेमवरून कळेल. पण जनरली आता आपण हे छोटे छोटे प्रॉब्लेम घेणार आहोत फॉर्म्युल्यानुसार जे जे येतील ते. ठीक आहे. दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला थेअरीमध्ये दिलेले असतील. मी थेअरीची जे नोट्स पाठवले त्याच्यामध्ये, तर ते बघा. बरोबर, हे पेज डबल आलेलं आहे. आता याच्यामध्ये सुपर प्रॉफिट मेथड, अधिनफा ही पहिली मेथड झाली. आता दुसऱ्या मेथडमध्ये बघा, सुपर प्रॉफिट मेथडमध्ये सुपर प्रॉफिट इज इक्वल टू फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट मायनस एक्सपेक्टेड नॉर्मल प्रॉफिट. जर तुम्हाला फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट दिलेला असेल याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये आणि एक्सपेक्टेड नॉर्मल प्रॉफिट दिला असेल, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की सुपर प्रॉफिट इज इक्वल टू फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट मायनस होते की प्लस होते. मग तुम्हाला जर फॉर्म्युला माहीतच नसेल तर मग गडबड होईल. म्हणून तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे की फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिटमधून एक्सपेक्टेड नॉर्मल प्रॉफिट हे मायनस केल्या जाते. तर हा फॉर्म्युला लिहून ठेवायचा आहे एका वेगळ्या पेजवरती. एक्सपेक्टेड नॉर्मल प्रॉफिट हे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट बघितलं आपण. आता एक्सपेक्टेड नॉर्मल प्रॉफिट म्हणजेच अपेक्षित सामान्य नफा. एक्सपेक्टेड नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई इंटू नॉमिनल रेट ऑफ रिटर्न. हे नॉमिनल रेट ऑफ रिटर्न दिलेलं असते नंबर ऑफ इयर परचेससारखं. तर ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई बघायचं आणि त्याला इंटू करायचं म्हणजे गुणिले करायचं, तर तुम्हाला एक्सपेक्टेड नॉर्मल प्रॉफिट मिळून जाते. तर हे फॉर्म्युले तुम्हाला मी आणखीन एकदा सांगते की फॉर्म्युले एका पेजवरती लिहून ठेवा आणि त्याच्यानंतर मग MCQ बघा, तर तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर विनियोजित कॅपिटल एम्प्लॉई. आता कॅपिटल एम्प्लॉई इथे दिलेला आहे बघा, इथे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई. हे कॅपिटल एम्प्लॉई काय आहे ते बघूया आपण. कॅपिटल एम्प्लॉई इज इक्वल टू टँजिबल ट्रेडिंग असेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटीज. टँजिबल म्हणजे कोणती, आता मूर्त संपत्ती म्हणजे दिसणारी.
इंटँजिबल म्हणजे न दिसणारी. आता ही मूर्त व्यापारिक संपत्तीच्या बेरजेतून तृतीय पक्षाचे देणे दर्शविणाऱ्या देयता अर्थात बाह्य देयता वजा केल्यानंतर शिल्लक रकमेला विनियोजित भांडवल म्हणजेच कॅपिटल एम्प्लॉई असे म्हणतात. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही वाचलं असेल तरी मी एकदा सांगून देते की मूर्त म्हणजे दिसणाऱ्या, अमूर्त म्हणजे न दिसणाऱ्या, त्यालाच आपण काय म्हणतो, टँजिबल. टँजिबल म्हणजेच मूर्त आणि अमूर्त ज्या न दिसणाऱ्या आहेत त्या इंटँजिबल. तर या संपत्तीतून लायबिलिटीज जर मायनस केलं तर त्याला कॅपिटल एम्प्लॉई असे म्हणतात. आता टँजिबल ट्रेडिंग असेट कोणती आहे हेही माहिती पाहिजे आपल्याला आणि एक्सटर्नल लायबिलिटीज कोणत्या आहेत हेही माहिती पाहिजे. मग त्याच्याकरता टँजिबल ट्रेडिंग असेट कोणत्या कोणत्या आहेत ते पाहूया. याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, मूर्त व्यापारिक संपत्ती कोणती कोणती आहे. चल आणि स्थिर संपत्तीचे बाजार, मार्केट व्हॅल्यू, हे नाही, हे नको. आता इथे दिलं आहे बघा, करंट असेटमध्ये काय काय घ्यायचं. करंट असेटमध्ये मार्केट व्हॅल्यू घ्यायची आहे आणि बुक व्हॅल्यू घ्यायची आहे. मार्केट व्हॅल्यू घ्यायची आहे, समाविष्ट करायचे. स्थिर व चल संपत्तीचे बाजार मूल्य उपलब्ध नसल्यास पुस्तकी व्हॅल्यू म्हणजे बुक व्हॅल्यू विचारात घ्यायची. हे तुम्हाला MCQ करता कामात येणार नाही. त्याच्यानंतर भांडवली स्वरूपाचे भांडवली स्वरूपाचे खर्च, नाममात्र संपत्ती, कॅपिटल एक्सपेंडिचर, दॅट इज फिक्शिशियस ॲसेट कोणत्या कोणत्या आहेत, म्हणजे भांडवली स्वरूपाचे खर्च कोणते कोणते आहेत, कॅपिटल एक्सपेंडिचर आणि नाममात्र संपत्ती. याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स आहे, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स आहे. त्याच्यानंतर डिफर्ड रेव्हन्यू एक्सपेंडिचर आहे, अंडर रायटिंग कमिशन आहे आणि डेबिट बॅलन्स ऑन PL अकाउंट आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. तर हा भांडवली स्वरूपाचे खर्च आहे. हे MCQ करता येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर अमूर्त. आता हे झाले मूर्त, दिसणारे. ठीक आहे, हे दिसणारे. आता न दिसणारे, अमूर्त, इंटँजिबल असेट कोणते आहे. गुडविल. बघा, गुडविल प्रमाणेच आता तुम्हाला विचारेल पेटंट काय आहे, अमूर्त आहे की मूर्त आहे, किंवा इंटँजिबल असेट आहे की टँजिबल असेट आहे. ट्रेडमार्क, व्यापारी चिन्ह, प्रतिलिप्याधिकार, कॉपीराईट्स. हे जसं आहे ना, प्रतिलिप्याधिकार, कॉपीराईट्स, पुस्तक जर आपण बघितली लायब्ररीत जाऊन तर त्याच्यावर लिहिलेलं असते की कॉपीराईट्सचे अधिकार पब्लिशर्सच्या स्वाधीन असेल तर त्याला ते सर्व अधिकार जे आहेत ते पब्लिशर्सकडे असतील असा त्याचा अर्थ होतो. पेटंट्स बघताना तुम्ही जर 3 इडियट्स पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल पेटंट्स काय असते. कुठलीही जर समजा कुठल्याही वस्तूचा शोध लावला आपण तर ते शोध म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन, एक प्रकारे रजिस्ट्रेशन करणे म्हणजेच पेटंट करणे. आपल्या नावावरती त्या वस्तूचं पेटंट करणे म्हणजे दुसरा कोणी त्या वस्तूचं रजिस्ट्रेशन पुन्हा त्याच्या नावावरती करू शकत नाही. जसे वेगळे वेगळे शोध लावले त्या फिल्ममध्ये बघा, आमिर खानने खूप जास्त वेगळे वेगळे छोटे मोठे शोध लावलेले होते आणि त्याचं पेटंट जे आहे ते स्वतःच्या नावावर केलेलं होतं. किंवा त्याच्यानंतर आणखीन एक फिल्म आहे मराठीमध्ये दे धक्का म्हणून. ती फिल्म बघाल, आता तुम्ही आपलं एक्झाम झाल्यानंतर बघाल तर त्याच्यामध्ये पण तो पार्ट तयार करतो, एक गाडीचा पार्ट तयार करतो 4 व्हीलरचा, आणि त्या पार्टचा तो पेटंट म्हणजेच रजिस्ट्रेशन स्वतःच्या नावावरती करतो आणि त्याच्यानंतर मग तो दुसऱ्याला विकू शकतो तो पार्ट्स. पण पार्ट्स त्याच्याच नावे राहतो. ठीक आहे. मग त्याचं हे कसं होतं, व्यापार कसा होते मग नंतरची गोष्ट, पण ते पेटंट आपल्या नावावरती रजिस्ट्रेशन करावं लागते. म्हणून जे रजिस्ट्रेशन करतो त्यालाच पेटंट असे म्हणतात. गुडविल, पेटंट, ट्रेडमार्क्स माहितीच आहे तुम्हाला, आणि कॉपीराईट्स पुस्तकाच्या बाबतीत. तर ह्या इत्यादी अमूर्त संपत्ती चालू व्यवसायाकरता उपयोगी असल्यास त्याचे उचित मूल्य. आता इथे MCQ करता ख्याती तुम्हाला देईल इंटँजिबल असेट आहे म्हणून, आणि पेटंट्स जर दिलं तर तुम्ही टँजिबल म्हणाल. म्हणून हे लक्षात ठेवायचं की हे सर्व इंटँजिबल असेट आहे, म्हणजे अमूर्त असेट आहे. त्यानंतर गुंतवणूक हे माहिती आहे. त्याच्यानंतर मूर्त संपत्तीमध्ये खालील संपत्तीचा समावेश करू नये.
व्यवसाय हे याचं काही काम नाही. हां, त्याच्यानंतर बाह्य देयता कोणत्या कोणत्या, एक्सटर्नल लायबिलिटी, सन सन्ट्री क्रेडिटर्स आहे, बिल्स पेबल आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आहे, डिबेंचर्स आहे, लोन्स आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्स आहे आणि एम्प्लॉई सेव्हिंग फंड आहे. हे सर्व जे आहेत ते बाह्य देयता आहेत. तर आता तुम्हाला हे MCQ किती कामात येईल हे माहिती नाही, पण प्रॉब्लेम घेताना हे सर्व लक्षात ठेवावं लागते. तर त्यानंतर सरासरी विनियोजित भांडवल. सरासरी विनियोजित भांडवलामध्ये आता सरासरी विनियोजित भांडवल कशाला म्हणतात? सरासरी विनियोजित भांडवलाच्या आधारावर अपेक्षित सामान्य नफा, एक्सपेक्टेड नॉर्मल प्रॉफिट काढावा लागतो. तो कसा काढतो आता आपण बघा. टँजिबल ट्रेडिंग असेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटीज. समजा तुम्हाला आता टँजिबल ट्रेडिंग असेट ओळखायची नाही आहे, कोणती आहे कोणती नाही आहे MCQ पॅटर्नमध्ये. तर तुम्हाला फक्त दिलेलं आहे की टँजिबल ट्रेडिंग असेट हे करायचं आहे, दिलेली आहे, आणि त्यात एक्सटर्नल लायबिलिटीज किती आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर कॅपिटल एम्प्लॉई किती आहेत ते दिलेलं आहे, किंवा ते काढा म्हटलं तर ऑप्शन दिलेला आहे. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की टँजिबल ट्रेडिंग मधून एक्सटर्नल लायबिलिटीज मायनस केल्या जाते. म्हणून हे लक्षात ठेवायचं की ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई काढताना टँजिबल ट्रेडिंग असेट ॲज रिवाइज व्हॅल्यू म्हटलेलं आहे, लेस एक्सटर्नल लायबिलिटीज इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉई. आता त्याच्यानंतर कॅपिटल एम्प्लॉईला त्याच्यानंतर मग हाफ ऑफ करंट इयर प्रॉफिट आफ्टर प्रोव्हिजन फॉर टॅक्स हे दिलेलं असते, आणि ते मायनस केल्यानंतर मग त्याच्यानंतर काय होते, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई मिळते. हे झालं एक. त्याच्यानंतर यालाच पर्यायी ही नको. त्यानंतर हां, हे बघा, प्रारंभीच्या व अंतिम भांडवलाबाबत माहिती दिसली असेल. आता कुठे कुठे ओपनिंग कॅपिटल देईल आणि क्लोजिंग कॅपिटल देईल. तर अशावेळी मग ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई इज इक्वल टू याचं फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवाल. फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म. हां, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई इज इक्वल टू ओपनिंग कॅपिटल प्लस क्लोजिंग कॅपिटल डिवायडेड बाय 2. किती सोपं आहे, पण जर समजा आपल्याला माहिती नसेल तर आपण करू शकणार नाही. दुसरं ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईचं दुसरं फॉर्म्युला आहे ओपनिंग कॅपिटल प्लस हाफ ऑफ करंट इयर प्रॉफिट आफ्टर प्रोव्हिजन फॉर टॅक्स. हे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं असेल पूर्ण, फक्त फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. त्यानंतर ॲव्हरेज कॅपिटल हा 3 प्रकारे दिलेला आहे. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई इज इक्वल टू क्लोजिंग कॅपिटल मायनस, इथे ओपनिंग कॅपिटल आहे तर प्लस, इथे क्लोजिंग कॅपिटल असेल तर मायनस हाफ ऑफ करंट इयर प्रॉफिट आफ्टर प्रोव्हिजन ऑफ टॅक्स. हे जर असेल तर आपल्याला आपला ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई काढता येईल. तर अशा प्रकारे हे आहेत प्रॉब्लेम आहेत हे करता येतील. त्याच्यानंतर सामान्य प्रत्यय दर म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, हा NNR, याचं फुल फॉर्म बरोबर लक्षात ठेवायचं, शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचा. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजेच NRR. तर हा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न जो आहे तो पण काढण्याकरता बघा, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड पर शेअर इंटू 100 डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू पर शेअर. हे जर हे असेल, माहिती असेल आपल्याला, तर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न काढता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अधिनफा पद्धती नंबर 3ची मेथड दिलेली आहे. सुपर प्रॉफिट, अधिनफा पद्धती बघा. आता सुपर प्रॉफिट इज इक्वल टू फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट मायनस एक्सपेक्टेड नॉर्मल प्रॉफिट. तुम्हाला आता सुपर प्रॉफिट म्हटलं आणि फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट दिलेला आहे आणि एक्सपेक्टेड नॉर्मल प्रॉफिट दिलेला आहे, तर तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये टाकता येईल. म्हणजे डेटा काय म्हटलेला आहे ना, आपल्याजवळ फॉर्म्युला कोणता आहे हे फटकन बघता येईल. त्याच्यानंतर गुडविल, व्हॅल्यू ऑफ गुडविल, सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. आता नंबर ऑफ इयर परचेस 2 मेथड झाल्यावरती, आणि वरची मेथड जी आहे आणि हे सुपर मेथड म्हणजे तिसरी. तर यामध्ये दिलेलं आहे. तर नंबर ऑफ इयर परचेस प्रत्येक मेथडमध्ये येऊन राहिलेलं आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत हे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये पण तुम्हाला तेवढं सांगितलं असेल बघा, या प्रॉब्लेममध्ये पण. तर हे प्रॉब्लेम नाही बघू आपण.
प्रॉब्लेममध्ये पण सोल्युशनमध्ये बघा, पहिल्यांदा फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट काढलेलं आहे. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट काढताना प्रत्येक वर्षाचं प्रॉफिट घेतलेलं आहे. याच्यामध्ये प्रॉफिट दिलेलं आहे लास्ट 5 इयर्स प्रॉफिट. त्याच्यानंतर प्रॉफिट घेतला आहे, 5,00,000 रुपये प्रॉफिट आला आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट इज इक्वल टू नंबर ऑफ इयर. टोटल प्रॉफिट 5 लाख रुपये झालेला आहे आणि नंबर ऑफ इयर्स हे 5 वर्षाचा दिलेला आहे प्रॉफिट म्हणून. तर अशा प्रकारे 5ने डिवाईड केलं तर ॲव्हरेज प्रॉफिट निघतो 1,00,000 रुपीज. आणि ॲव्हरेज प्रॉफिटवरून मग ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. आता हे लक्षात ठेवायचं की ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिट आणि फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट समान आहेत. ॲव्हरेज प्रॉफिटलाच फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिटही कधी म्हणतात. म्हणून इथे हे ॲव्हरेज प्रॉफिट 1,00,000 रुपये आलं, म्हणून फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट पण 1,00,000 रुपयेच होईल. आता नॉर्मल प्रॉफिट काढायला लावलं त्यांनी प्रॉब्लेममध्ये काय काय काढायला लावलेलं आहे त्यावर डिपेंड आहे. गुडविल इज टू 3 इयर्स बेस प्रॉफिट. त्यांनी काढायला काहीच नाही लावलेलं आहे, फक्त आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, ॲव्हरेज प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर नॉर्मल प्रॉफिट. मग नॉर्मल प्रॉफिट कसं काढायचं, तर नॉर्मल प्रॉफिटमध्ये काय करायचं, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न प्रॉब्लेममध्ये दिलेला असेल. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न काय रिजनेबल रेट ऑफ रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इज 12% दिलेला आहे रेट ऑफ रिटर्न. तर हा लक्षात ठेवायचा 12%. इथे नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला असतो नेहमी. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई काढायचं आहे, तर ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई काढताना काय करायचं आहे, टँजिबल ट्रेडिंग असेट बघायची आहे. आणि टँजिबल ट्रेडिंग असेटमधून एक्सटर्नल लायबिलिटीज मायनस करायची आहे. तर टँजिबल असेटमध्ये बिल्डिंग दाखवलेली आहे, मशिनरी दाखवलेली आहे, प्रॉब्लेममध्ये आहे हे. आता त्याच्यानंतरचं अकाउंट रिसिवेबल दाखवलेलं आहे, स्टॉक इन ट्रेड, फर्निचर, कॅश आणि बँक हे टँजिबल याच्यामध्ये असेटमध्ये दाखवलं म्हणजे दिसणारी संपत्ती. त्यानंतर एक्सटर्नल लायबिलिटीज आहे, त्यातून मायनस केली. 6% डिव्हेंचर्स, क्रेडिटर्स आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्स हे मायनस केलेलं आहे. मायनस केल्यानंतर काय मिळते आपल्याला, कॅपिटल एम्प्लॉई किंवा ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई 6,55,000. त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट. आता नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू काय केलेलं आहे, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई इंटू नंबर ऑफ नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 12% दिलेलं होतं, आपण आत्ताच बघितलं प्रॉब्लेममध्ये. आणि हा काय आहे, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई. त्याचं हे कसं होईल, फॉर्म्युला कसा होईल, नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर नॉर्मल प्रॉफिट किती मिळते, 78,600. त्यानंतर सुपर प्रॉफिट काढताना फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आता फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट काढताना काय करायचं, फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट किती काढला आहे त्यांनी, फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट आणि ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई 1,00,000 रुपये हे इथे काढलं ना. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट 1,00,000 रुपये, ॲव्हरेज प्रॉफिट आणि फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट सारखंच आहे म्हणून दाखवलेलं आहे. 1,00,000 रुपये काढलेलं आहे. तर ते 1,00,000 रुपये मायनस नॉर्मल प्रॉफिट किती काढला, 78,600 मायनस केला 21,400. आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ गुडविल. तर व्हॅल्यू ऑफ गुडविलची का एवढं सारं नॉर्मल प्रॉफिट आहे, सुपर प्रॉफिट आहे का काढलं, तर इथे काय करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट मेथडमध्ये सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स दिलेलं असेल, म्हणून त्याच्याकरता सुपर प्रॉफिट काढलं. सुपर प्रॉफिट करता नॉर्मल प्रॉफिट पाहिजे आहे म्हणून नॉर्मल प्रॉफिट काढलं. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट पाहिजे आहे म्हणून फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट काढलं. अशा प्रकारे ते स्टेप बाय स्टेप आलेले आहेत. तर सुपर प्रॉफिट इंटू 3 टाईम
तर इज इक्वल टू, आता इथे फ्युचर सुपर प्रॉफिट किती आलेला आहे, 21,400 इंटू 3 टाइम्स दिलेला आहे, बरोबर व्हॅल्यू ऑफ गुडविल आलेला आहे. तर अशा प्रकारे आता हे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगायची नव्हती, पण दिसलं मला, म्हणजे तुम्हाला मी खरं म्हणजे तुम्हाला हे याच्याकरता MCQ मेथडमध्ये त्याला काय म्हणते, आपलं फॉर्म्युले जे आहेत तेच महत्त्वाचे फॉर्म्युले असतील तुमच्याजवळ तर तुम्हाला कसं करायचं ते माहिती होते. या प्रॉब्लेम या त्याला काय म्हणते, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जसं तुम्हाला माहिती आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये किंवा बॅलन्स शीटमध्ये काय करायचं आहे की लायबिलिटीज साईड आहे आणि असेट साईड आहे. तर असेट साईडला असेटच घेतात, हे माहिती आहे तुम्हाला. लायबिलिटीज साईडला लायबिलिटीज घेतात, तिथे काही चेंज होत नाही है ना. तर अशाच प्रकारे याही ठिकाणी या 4th सेमच्या त्याला काय म्हणते फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये एवढी जी थेरी आहे आणि जे फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट जसेच्या तसे करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता सद्यस्थितीत मी सांगितलं व्हॅल्यू ऑफ गुडविलचं तेवढे फॉर्म्युले जे आहेत ते एका पेजवरती लिहा आणि एक फाईल मी गुगल क्लासरूमवर पाठवलेली आहे इंग्लिशमध्ये. तर त्या इंग्लिशमध्ये असलेल्या फाईलमध्ये पण हे फॉर्म्युले दिसेल तुम्हाला आणि छोटे छोटे प्रॉब्लेम पण दिसेल. सर्वात शेवटी आहे ना MCQ दिसेल. ते MCQ या प्रॉब्लेमनुसार किंवा याच्यानुसार फॉर्म्युल्यानुसार होते का बघा, म्हणजे तुम्हाला मग कळेल की कशाप्रकारे अभ्यास करायचा बाकी चॅप्टरचा. बाकी इथे तुम्हाला जर काही याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर विचारा, पण जोपर्यंत तुम्ही या प्रॉब्लेममध्ये या चॅप्टरमध्ये एवढे फॉर्म्युले आहेत, याच्यापैकी आपण आता सध्यास्थितीत 2च मेथड बघितलेल्या आहे, जवळपास 2 सुपर प्रॉफिट मेथड म्हणजे सुपर प्रॉफिट मेथड दुसरीच मेथड बघितलेली आहे. तर अशाच मेथड असतील. तर ह्या ज्या आहेत फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले एका पेजवरती लिहून ठेवा आणि त्यानंतर MCQ सोडवायला सुरुवात करा, तर तुम्हाला सोपं जाईल. बाकी कुठल्याही प्रकारचं फॉर्मॅट वगैरे नाही आहे. बाकी पुढील भागामध्ये बघूया.